नमस्कार मित्रांनो, आपण इथे नागपूरमध्ये कोराडी जे आहे, आपण माननीय आपले चंद्रशेखरजी बावनकुळे आपले महसूल मंत्री आहे, इथे सगळे विद्यार्थी जमा झालेले आहे. आणि तो जमा झालेला विद्यार्थ्यांचा मुद्दा मेन म्हणजे हा आहे की वयवाढीचा जो मुद्दा आहे, PSI या पदाकरिता इथे संपूर्ण विद्यार्थी जमा झालेले आहे. तर हा मुद्दा आता एकदम ज्वलंत असा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यामध्ये जसे काही 1857 जे उठावाची जे क्रांती चळवळ चालू झालेली होती, त्याच प्रकारे हे चळवळ चालू झालेली आहे. याच्या पाठीमागे पुष्कळ सारे कारण आहे. कारण म्हटलं तर एकतर आपला MPSC आणि प्रशासन यांच्या प्रतिसाद या म्हणजे प्रतिसाद यांचा जुळला बरोबर प्रॉपर असा जुळला जात नाही आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं इथे खूप मोठं नुकसान होत आहे. तर या विद्यार्थ्यांच्या नुकसानासाठी ते जिम्मेदार कोण आहे? कारण पुष्कळ साऱ्या आमदारांनी, पुष्कळ साऱ्या खासदारांनी, पुष्कळ साऱ्या लोकप्रतिनिधींनी आपले माननीय जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्याकरिता या वयवाढीच्या मुद्द्याचं आवेदन केलेलं आहे. आणि अजूनपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी याच्यात दखल घेतलेली नाही आहे. तर याच्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन राहिलेलं आहे. तर नुकसान तर होऊन राहिलेलंच आहे, पण हा नुकसान होण्यासाठी जे विद्यार्थी ओके, तर या मुद्द्यावर आणखी आपण विद्यार्थ्यांसोबत चर्चा करूया की हा ज्वलंत मुद्दा आहे. विद्यार्थ्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण याद्वारे आपण ओळखून घेऊया. तर तुम्ही सांगा, या जो ज्वलंत मुद्दा आता पेटलेला आहे MPSC बद्दल, जे वयवाढीचा जो मुद्दा आहे त्याबद्दल आणखी काय? माझं एकच मत आहे की महाराष्ट्रातल्या विविध विद्यार्थ्यांनी विविध आमदारांना भेटलं. 80 आमदाराचे पत्र जेव्हा मुख्यमंत्री साहेबांकडे गेले, मग त्या 80 आमदाराच्या पत्राला काही किंमत आहे की नाही? शासन म्हणते आम्ही करू, ते म्हणते आम्ही हिरव्या कंदील दिला, पण शासन अजून याच्यावर प्रशासन काहीच काम करायला तयार नाही. महाराष्ट्रातल्या पोरांनी मुख्यमंत्र्यांची 2 वेळा भेट घेतली. अच्छा. साहेब म्हणते साहेबांना मुलांना भेटू देत नाही आहे. मग हे महाराष्ट्रातले पोरं देशद्रोही आहे का? नाही. मग आम्ही विद्यार्थ्यांनी काय करावं? शासनापासून आता कोणाकडे जावं? बरोबर. मग असा नियम आहे ना. आणि 80 आमदाराचे पत्र देऊन मग तुमचे 288 पैकी तुम्ही 80 आमदारांनी पत्र दिलं, मग त्या 80 आमदार तुमचे गॅजेस्टेड, त्याच्या पत्राला काही किंमत नाही, मग तुम्ही विद्यार्थी बी ऐकून घेऊन नाही राहिले. आमचं म्हणणं एकच आहे की वयवाढ ह्या वर्षी मिळाली पाहिजे. आमचं म्हणणं शासनाने आणि मान्य आयोगाने ऐकलं पाहिजे. परीक्षा तोंडावर असताना मला तेच सांगा, बरोबर आहे, आता तुमची सध्या 4 जानेवारीला पेपर आहे, तुमच्याकडे फक्त 2च दिवस आहे. तर या 2 दिवसात खरंच सरकार हा असा निर्णय घेऊ शकणार का? वयवाढीचा हा मुद्दा जो आहे असा हा खरंच वाढू शकणार का? सरकारच्या हातामध्ये सर्व आहे, तर सरकार काही पण करू शकते. आता त्यांनी काय म्हणते, त्यांनी इलेक्शनसाठी रिझल्टसाठी जेव्हा वयवाढ करून दिली, तर आता का बरं नाही करू शकत? बरोबर आहे, पोलीस भरतीमध्ये करू शकते, मागच्या 2024 मध्ये करू शकते, तर आता का बरं नाही करू शकत? पाहिजे. कारण पूर्ण जीवन मुलं फक्त 10 वर्षापासून अभ्यास करत आहे, आणि फक्त काय 6 महिन्यासाठी काही महिन्यासाठी त्यांचं एवढं मोठं नुकसान होत आहे, पूर्ण जीवन भरायचं पेपर. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, वयवाढ होऊन झाली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा विद्यार्थ्यांसाठी केलेली हे खूप मोठी एक चळवळ आहे. आणि या चळवळीच्या माध्यमातून आपण हा प्रस्ताव ठेवत आहोत. सरकारने याला लवकरात लवकर मान्यता द्यावी. आणखी काही विद्यार्थ्यांसोबत आपण याच माध्यमावर चर्चा करून घेऊया की त्यांचा काय विचार आहे. सांगा तुम्ही. मला असं वाटतंय की वयवाढ झालीच पाहिजे, कारण की भरपूरशा विद्यार्थ्यांची ही ड्रीम पोस्ट आहे. म्हणजे आपलं अख्खं आयुष्य त्यांनी त्या गोष्टीसाठी अर्पण केलं. तर या तुम्ही बाकी गोष्टी जशा इलेक्शन असलं किंवा बाकी कोणते पण तुम्ही GR अर्ध्या रात्री 12 वाजता काढू शकता. ते म्हणजे 4 तारखेला 2 दिवसावर एक्झाम आलेली आहे. तुम्ही कधी पण GR काढून हे रद्द करून 1 वर्ष मुलांना देऊच शकता. माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी यावर अंमल करायलाच पाहिजे. अच्छा, तर सर, हे सगळे विद्यार्थ्यांची मागणी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तर प्लीज, आम्ही पण तुमच्या मुलासारखेच आहोत. सगळे तुम्हाला भाऊ म्हणजे देवाभाऊ म्हणतात, म्हणजे त्या प्रकारे तुम्ही आमचे मामा झाले. तर आमची हे दहीगाव रंगारी 2025 या वर्षी घेण्यात येणाऱ्या परीक्षा PSI पूर्व परीक्षेला 7 महिने ही जाहिरात लेट आली. त्या लेट असलेल्या जाहिरातीमुळे मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आलेलो आहे. त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की ते ज्वलंत कारवाई करेल ही आम्हाला आशा आहे. मला सांगा की तुम्ही याच्याबद्दल जे लेटर आहे तुम्ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवलं होतं का? पुण्यातले जे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांच्याकडून ते जे
प्रोसेस आहे ते सर्व झाली आहे. अच्छा सीएम साहेबांपर्यंत पोहोचली पण आहे, अच्छा. पण साहेबांनी आतापर्यंत त्याच्यावर काही ऍक्शन ऍक्शन घेतलेलं काही नाही. घेतलेलं नाहीये. तर जे आहे 1 वर्षाचा जो क्रायटेरिया आहे तो वाढवण्यात यावा. अच्छा. पोलीस भरतीवाल्यांना पण वाढवून दिले आहे. अच्छा अच्छा असं प्रत्येक याच्या एक्झाम मध्ये वाढवून देतात, पण अच्छा. माहित नाही PSIच्या वेळी का होऊन राहिलं यांना, अच्छा पण अच्छा. वाढवून दिलं पाहिजे. हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण हा खूप मोठा मुद्दा बनलेला आहे. गोरगरिबांचे सगळे मुलं आहे आणि त्यांना 1 वर्षाचा वयवाढ हा मिळालाच पाहिजे. यासाठी मिळाला पाहिजे कारण गेल्या पोलीस भरतीमध्ये पण 1 वर्षाचा वयवाढ मिळाला. ओके, तशाच प्रकारे पोलीस भरती झाल्यानंतर मागच्या 2024 ची जी जाहिरात होती तिथे पण 1 वर्षाचा वयवाढ मिळाला होता. तर विद्यार्थ्यांची मागणी हेच आहे की 2025 ची जी जाहिरात आहे तिथे 1 वर्षाचा वयवाढ का बरं नाही? कारण विद्यार्थ्यांना 1 जानेवारी 2025 एवढा वयवाढ पाहिजे होता, जे की आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 असं दिलेलं आहे. म्हणजे याच्यात 2 महिन्याचा तुटवडा येत आहे. खूप मोठी गॅप इथे विद्यार्थ्यांची पडताना दिसत आहे आणि यामुळे 30 ते 40 हजार असे विद्यार्थी ते वंचित राहून राहिलेले आहे. तर इथे मला असं वाटते आमच्या या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून की हे जी गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतांना हे इकडे दखल देण्याची खूप आवश्यकता आहे. कारण ही जनता आहे, तुम्ही जर इकडे दखल देणार तर ह्या विद्यार्थ्यांचं भविष्य बनू शकणार. कारण हे विद्यार्थी गेल्या 6 ते 7 वर्षापासून अभ्यास करत आहे कॉम्पिटिटिव्हचा, MPSCचा, आणि आता पुष्कळ जाण्याची वयवाढ होऊन जाते. तर ह्या वयवाढ होण्याच्या माध्यमातून पुष्कळ मुलांचे नुकसान होते. तर हे नुकसान वाचवण्यासाठी ऍटलिस्ट त्या विद्यार्थ्यांना एक चान्स मिळवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी केलेली एक संघटना आहे. माझं फक्त आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या जे पण समस्या आहे त्यांनी लवकरात लवकर सॉल्व्ह करावे. हे सुगत वाचनालय मधले विद्यार्थी आहे, MPSC करू इच्छिणारे सगळे विद्यार्थी आहे. हे सगळे विद्यार्थी बावनकुळे सर, चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे आहे त्यांच्या बिल्डिंगच्या मागे सुगत सार्वजनिक वाचनालय लायब्ररी आहे. तिथे ऍटलिस्ट 250 ते 300 विद्यार्थी MPSC, बँकिंग अशा वेगवेगळ्या प्रकारची प्रिपरेशन करत असतात आणि कधी पण काही प्रॉब्लेम झाला तर बावनकुळे सरांकडे येत असतात. त्यांनी नेहमीच आमच्या प्रॉब्लेमचा सोल्युशन केलेलं आहे आणि असं वाटते की या पण प्रॉब्लेमचा सोल्युशन ते या आजच्या आज कोणत्या ना कोणत्या बाबतीत काढतील असे मला तर खात्री आहे. चला तर मग माझ्यासमोर कॅमेरामॅन कमलेश आणि मी भूपेंद्र देशप्रतार, BDS अकॅडमी नागपूर. धन्यवाद.